या नवी मेघ सावळे कल्पनेस मी पंख लाविले सो नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत वारा गाई गाणे या मराठी गाण्याचे कॉर्ड प्रोग्रेशन्स. 52 मंगळवार 52 मराठी गाणी घेऊन आलोय मी, तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाग. लेट्स गेट स्टार्टेड. सो पहिला तर डिस्क्लेमर देतो, हे गाणं गाण्यासाठी खूप अवघड आहे आणि सूर खूपच आउट ऑफ हे गेले असतील, ट्रॅक गेले असतील. कॉर्ड्स दाखवणं हा या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे. जसं आपलं ठरलं आहे तसं आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग कॉर्ड यूज काय आहेत, मग स्विचेस काय आहेत आणि मग ॲक्च्युअल माझ्या खराब आवाजातलं गाणं गिटारसोबत कसं वाटणार आहे ते दाखवीन. स्टार्ट करूया. सर्वप्रथम केपो ह्याचा 4 लावला आहे मी, कारण गाणं ई मेजर मधलं आहे, म्हणजे त्याला मेजरच म्हणायचं की माहीत नाही, पण ई कीने स्टार्ट झालं आहे कारण बरेच वेगवेगळ्या कॉर्ड झाल्या त्याच्यामध्ये. आणि कॉर्ड्स ज्या आहेत ना याच्यामध्ये त्या कदाचित काही वेगळ्याही लागू शकतात, म्हणजे मी माझ्या परीने बेस्ट सांगितलं आहे आणि थोड्याशा कॉम्प्लेक्स पण आहेत, याहीपेक्षा कॉम्प्लेक्स होतील म्हणून मला ज्या इझी वाटल्या त्या सांगितल्या. त्याही अवघडच आहेत ॲक्च्युली. हे गाणं एकदम बिगिनरसाठी नसेल, खूपच बिगिनरसाठी, कारण बरेच कॉर्ड स्विचेस आहेत, कळतील तुम्हाला. आता मी पहिला स्ट्रमिंगपासून सुरुवात करतो. स्ट्रमिंग याचा साजणीसारखाच आहे, स्ट्रमिंग वसूल आहे हा, करून ठेवा, मराठी गाण्यांना बऱ्याच यूज झाला आहे हा. सो हे आहे डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. सो आता हे मी काय केलं ते सांगतो. डाऊन अप म्हणजे मी इथे हा मारला पण आणि असं पण केलं, एक साथ झालं हे. सो मे बी खूपच नवीन आहे स्ट्रमिंगमध्ये, त्यांनी फक्त याची प्रॅक्टिस करा. म्हणजे ही एक ॲक्शन आहे आणि ही एक ॲक्शन आहे, या दोघांना एकत्र करतो मी. सो मी हा हात काढून दाखवतो कसा आवाज येतो. जर का मी म्यूट नाही केलं तर असा आवाज येतो, आणि जर का मी स्ट्रम नाही केलं, नुसतं असं केलं तर असा आवाज येतो. पण हा आवाज हवा आहे आपल्याला. ओके, गिटारची हीच मजा आहे. परकशन पण वेगवेगळे थोडंसं डोकं लावून वाजवू शकतात. आणि याच्यानंतर डायरेक्ट अप आहे, मी कॉर्ड पकडून दाखवतो. हे झालं की अप आहे लगेच. सो एकदा का या चक डाऊनची प्रॅक्टिस झाली की त्याच्यानंतर अपची पण प्रॅक्टिस करायची. ओके, सो आता पहिल्यापासून सांगतो. हा तिसरा काउंट होता चक करायचा. सो 1 and 2 and ओके, आणि 4 and नॉर्मल आहे. 4 and स्टार्टपासून पुन्हा 1 and 2 and 4 and म्युटेड दाखवतो. 1 and 2 and मी कॉर्ड पकडून दाखवलं कारण ह्याचा इफेक्ट आहे ना तो कॉर्ड सोबत कळेल म्हणून. नाहीतर एरवी मी म्युटेडच दाखवतो, स्ट्रमिंग पॅटर्न दाखवतो स्ट्रमिंग पॅटर्न सेक्शनमध्ये. आता याला डाऊन अप सोबत सांगतो. डाऊन अप डाऊन अप चोक अप डाऊन अप डाऊन अप चोक अप डाऊन अप. बरं, आय होप तुम्हाला समजलं आहे हा स्ट्रमिंग पॅटर्न. आता आपण बघूया कॉर्ड यूज काय आहेत. बऱ्याच कॉर्ड्स आहेत, पेशंटली बघा. सी, डी मायनर, ए मायनर, डी मेजर पण, एफ मेजर पण, आणि एक बी मध्ये लागते. ही पण मधल्या 4 स्ट्रिंग वाजवल्या तरी चालेल. एनची म्यूट ठेवली आणि या वरच्या 2ला नाही टच केलं तरी चालून जाईल. की ओके, वरच्या 1ला, मधल्या 4. ओके, आता बघूया आपण या कॉर्ड्स वाजतात कशा. सी टॉप स्ट्रिंग नाही वाजत, A2, D2, G0, B1, E0, मग डी मायनर. डी मायनरमध्ये टॉप 2 नाही वाजवत आपण. D0, G2, B3, E1, मग त्यानंतर आहे ए मायनर. ही पण 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप नाही वाजवत आपण. A0, D2, G2, B1, E0, मग डी मेजर. डी मायनरचा हा जो आहे हा फक्त इथे येतो आणि बोटा आपण सोयीस्कर व्हावी म्हणून चेंज केली ती. सो टॉप 2 स्ट्रिंग नाही वाजत. D0, G2,
B3, E2, मग F. याचा फुल F नाही घेतला तरी चालेल कारण थोडाच वेळ येतोय, तर फुल F असेल तर हा E1 पण घ्याल तुम्ही, पण मी सध्या ह्याला म्यूट ठेवला. आणि A3, D3, G2, B1 आणि E1. बस एवढीच गाणी, एवढीच कॉर्ड्स प्रोग्रेशन आहेत. आणि याचे स्विचेस असे आहेत की सी नंतर डी मायनरचा स्विच प्रॅक्टिस करा, डी मायनर नंतर ए मायनरचा स्विच प्रॅक्टिस करा, ए मायनर नंतर डी, आणि डी नंतर एफ, आणि एफ नंतर बॅक टू सी. एक कॉर्ड राहिली सांगायची, ई मेजर इज नथिंग बट ए मायनरचाच आहे असा वरती. सो ही 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे. E0, A2, D2, G1, B0 आणि E0. बेस लाईन आत्तापर्यंत मी जेवढं सांगितलं एकदम इझी गोरसाठी नाही आहे गाणं, पण मला असं वाटलं की स्ट्रमिंग एकतर याचा सिम्पल होता, प्लस कॉम्प्लेक्सिटी कॉर्ड होल्डिंगमध्ये इतकी नाही वाटली मला. बीचा एक सोडला तर तो बीचा पार्ट स्किप करू शकता तुम्ही, तो बीच घेतला पाहिजे असं काय नाही. त्याच्याऐवजी तुम्ही ई मेजरच वाजवत बसलात, किंवा बीच्या आधी कुठली कॉर्ड होती, ए मायनर. वाटते हवे, तेवढा आधीचीच ए मायनर कॉर्ड चालू ठेवली तरी चालेल. म्हणजे अगदी प्रत्येक सुराला ती अगदी एक्झॅक्ट कॉर्ड लागली पाहिजे असं काय नाही. इफ यू फील की बी इज टू टफ, बाकीच्या मला वाटतं जमू शकतात, जमल्याच पाहिजेत. थोडंसं तुम्ही पुढे मूव ऑन होत आहे तर. आणि एकदमच नवीन आहेत त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा लिंक्स आहेत. व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आहे, किंवा क्विकस्टार्ट गाईडची लिंक आहे, गिटारगिरीच्या सिल्वर मेंबरशिपची लिंक आहे. सिल्वर मेंबरशिपमध्ये जर का तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला तुमचा वेळ खूप वाचेल. कारण यूट्यूबवरती कसं आहे, शिकवलेलं तुम्हाला किती समजलं आहे मला कळत नाही, आणि तुम्हाला ते नीट कळलं नसेल, तुम्ही काहीतरी उगाच रँडम प्रॅक्टिस करत असाल तर तुमचा वेळ वेस्ट होतो. त्यापेक्षा सिल्वर मेंबरशिप खूपच अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे, लाईफ टाईमसाठी आहे सध्या तरी. मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा तरी. हा तुम्ही 5-10 वर्षाने बघत असाल व्हिडिओ तर आय डोंट नो ते लाईफ टाईम तेव्हा तुम्हाला मिळेल की नाही, पण नक्कीच अवेलेबल असेल. कारण इतर लोकांना मी लाईफ टाईमची कमिटमेंट दिली आहे, आणि आत्तापर्यंत 1300-1400 मंडळी आहेत जी सिल्वर मेंबरशिपमधून मराठीत गिटार वाजवायला शिकतायत. सबस्क्रायबर वेगळे आणि हे सिल्वर मेंबरशिपचे वेगळे. तुम्हाला वाटेल मी सबस्क्रायबर्सचं म्हणतोय, ओके. प्रॉपर VIP पेड मेंबर्स आहेत हे आपले. सो तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता लवकरात लवकर, आणि सो दॅट तुमचा वेळ वाचेल. आता आपण बघूया ॲक्च्युअल डेमो कसा आहे. डेमोमध्ये थोडा माझा आवाज खूपच मी स्वतःला अंडर एस्टिमेट करतोय, कारण तसाच आहे आवाज माझा या गाण्यामध्ये. सो खूप सिंगर लोक आहेत, त्यांनी प्लीज कमेंटमध्ये माझ्या सिंगिंगला नका जज करू. कॉर्ड्स काही सजेस्ट करू वाटलं तर करू शकता, बिंदास. आय एम ओपन टू दॅट, कारण आय एम स्टील अ स्टुडंट ऑफ गिटार. आता बघूयात डेमो गाण्याचा. वारा कसा गाणं गातो आणि यशवंतला कसं गाणं गाता येत नाही. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेली धुंद फुल पाने, वारा गाई गाणे. अंतरा रंग हे नवे, गंध हे नवे, स्वप्नलोचनी पाहते हवे, हा निसर्ग वासे विश्वरूप लेणे. या निळ्या नवी मेघ सावळे, या निळ्या नवी मेघ सावळे, कल्पनेस मी पंख लाविले, पंख लाविले, झेलते पिसावरी हेच तेज सोने, वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे. ओके, जे पुढचं आहे की आज वेड हे कुणी लाविले, त्याचं रंग हे नवे, आणि या कडव्याची चाल सेम आहे म्हणून ते रिपीट नाही केलं.
थँक्यू सो मच. तुम्ही इथंवर व्हिडिओ बघितलात मी आधी एवढ्या हे देऊन पण की कठीण आहे. जिगर आहे भाई, जिगर आहे तेरे में, तोही हो सकता है रॉकस्टार ऑफ महाराष्ट्र. हे कुठे आहे माहीत नाही मला. ठीक आहे. 52 मंगळवार 52 मराठी गाणी घेऊन आलेलो मी तुमच्यासाठी. तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत. मराठी गाण्यांचं साम्राज्य मला जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.